आशा वर्मा। काल मावळचे आमदार सुनील शेळके, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत लोणाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी पत्रकारांना निमंत्रण न करता शहरातील विकास संदर्भात आढावा बैठक घेतली। यात उपजिल्हा रुग्णालय, पार्किंग, भाजी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण असे एक नाही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। त्या सर्व मुद्द्यांमागील राजकारण याबद्दल खुलासेवार पत्रकार परिषद आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी येथील हॉटेल एव्हियन मध्ये घेतली। पाहूया याबाबतचा विशेष रिपोर्ट। आणि स्कायवॉक 333 कोटीच्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे, त्यात कोणाचा हात आहे याचा देखील खुलासा झाला पाहिजे ना। जाहीरनाम्यामध्ये स्कायवॉकचा उल्लेख नव्हता, स्कायवॉक करणार अशी कोणाची मागणी नव्हती, स्कायवॉक करणार असं कधी जाहीर केलेलं नव्हतं। पण अचानकपणे स्कायवॉक कसा पुढे आला आणि लोणावळ्याला 333 कोटी रुपये दिले अशा प्रकारचा जो डांगोरा पिटला जातो तो स्कायवॉक आतवण आणि कुरवंडे या ग्रामपंचायतीच्या वादामध्ये आहे। म्हणजे नेमकी कुरवंड्याची हद्द आहे की आतवणची हद्द आहे आणि नाव मात्र लोणावळ्याचे। लोणावळा शहराला 333 कोटी रुपये जर द्यायचेच होते तर रोपवेला द्यायचे होते। शिवाजी उद्यानामध्ये जलदुर्ग आपण करण्याचा मानस होता, त्या ठिकाणी द्यायचे होते। विकासाचं काम होत आहे त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही, विकासाच्या दृष्टिकोनात आम्ही देखील सकारात्मक आहोत। परंतु लोणाळकरांची हेळसांड करायची, लोणाळकरांना त्याच्या तोंडाला पाणी पुसायची आणि आम्ही लोणासाठी करतोय असा जो कांगावा केला जातो याच्या निषेधार्थ आणि लोणाळेकरांना स्थापत्य भूमीची जी वागणूक दिली जाते त्याच्या विरोधामध्ये 29 जानेवारीला आम्ही मोर्चा आयोजित करणार आहोत। ही नगरपालिकेला आठवण करून देणार आहोत की तुम्ही भाजी मंडई करण्याचा ठराव केलाय, रेल्वे ओव्हरब्रिजचा ठराव केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याचा ठराव केलाय। या सगळ्या गोष्टी आठवण करून देण्याकरता 29 जानेवारीला आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि या लोणाळ्यातील मतदारांना जागृत करण्याकरता घंटा मोर्चा आम्ही आयोजित करतोय। तर आपण सगळ्या पत्रकारांनी याची खरं तर विशेष करून दखल घेतली पाहिजे। कालच्या आढावा परिषदेमध्ये कालचे विरोधक आज त्या ठिकाणी मैत्री भावना मांडताना आम्हाला पाहता आली। ही जर मैत्री, हा जर चहा 4 वर्षापूर्वी त्यांनी पिला असता तर लोणावळा शहराचा विकास याही पेक्षा दुप्पट झाला असता। परंतु ही 4 वर्ष भांडणात गेली, भांडणात घालवली नगरपालिकेने त्यांच्या हिमतीवरती। मग त्या काळच्या नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सगळे नगरसेवक असतील, त्या सगळ्यांनी त्यांच्या हिमतीवरती शहराचा विकास केला।